समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी नमहा. नमस्कार मंडळी, ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, निर्जला एकादशीचा उपवास नाही करता आले तरी दिवा कुठे कुठे आपण लावू शकतो आणि निर्जला एकादशीचे महत्त्व. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू धर्मात वर्षभरात येणाऱ्या सर्व 24 एकादशींमध्ये निर्जला एकादशी ही सर्वात महत्त्वाची आणि पवित्र मानली जाते. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात. सर्व एकादशींचे पुण्य एकाच दिवशी मिळते असे मानले जाते. जर तुम्हाला वर्षातील सर्व एकादशींचे व्रत करणे शक्य नसेल तर फक्त निर्जला एकादशीचे व्रत केल्याने सर्व एकादशींचे फल मिळते. यामुळे याला महा एकादशी असेही म्हणतात. भीमसेनी एकादशी म्हणून प्रसिद्ध महाभारतातील एक कथा या एकादशीशी जोडलेली आहे. भीम हा खूप खादाड होता आणि त्याला भूक सहन होत नसे. त्यामुळे तो इतर एकादशींचे व्रत करू शकत नव्हता. त्याने महर्षी व्यासांना यावर उपाय विचारला. तेव्हा व्यासांनी त्याला वर्षातून एकदाच येणारी ही निर्जला एकादशी पाळण्यास सांगितली. भीमाने हे व्रत कडकपणे पाळले, म्हणून याला भीमसेनी एकादशी किंवा पांडव एकादशी असेही म्हणतात. निर्जला व्रत या व्रतांमध्ये अन्न तर सोडाच, पण पाण्याचा एक थेंबही न घेता उपवास करावा लागतो. यामुळे हे व्रत अत्यंत कठीण मानले जाते. हे व्रत केल्याने व्यक्तीमध्ये शारीरिक व मानसिक संयम वाढतो. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. असे मानले जाते की या व्रतामुळे व्यक्तीला दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुखसमृद्धी लाभते. मनापासून हे व्रत केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. या दिवशी केवळ उपवास करणे पुरेसे नसते, तर दानालाही खूप महत्त्व आहे. आपल्याला हा कडक उपवास नाही करता आला तरी आपण हे दान करू शकतात. निर्जला एकादशी ज्येष्ठ महिन्यात उन्हाळ्यात येत असल्याने या दिवशी जलसेवा किंवा दानसेवा श्रेष्ठ मानली जाते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने तहानलेल्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करणे ही सर्वात मोठी सेवा आहे. तुम्ही एखाद्या सार्वजनिक ठिकाणी मंदिराबाहेर पिण्याच्या पाण्याचे रांजण किंवा पाणपोई सुरू करू शकतात, किंवा घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीत पक्ष्यांसाठी दाणे पाणी ठेवा. तसेच गाईला चारा आणि पाणी द्या. गरजू लोकांना छत्री, पादत्राणे, पंखा किंवा सुती कापड दान करू शकतात. या दिवशी रसाळ फळे जसे की टरबूज, खरबूज, आंबे आणि अन्नदान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. मंदिरात म्हणजे विष्णू मंदिरात किंवा कृष्ण मंदिरात जाऊन स्वच्छता करणे किंवा पूजेच्या कामात मदत करणे ही सेवा पण उत्तम मानली जाते. आता आपल्याला उपवास करणे शक्य नाही झाले तर आपण कुठे कुठे दिवा लावू शकतो, म्हणजे या पवित्र दिवशी आपल्याला अक्षय पुण्य मिळेल. या पवित्र दिवशी संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळात घरामध्ये किंवा बाहेर काही ठराविक ठिकाणी दिवा लावल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात. निर्जला एकादशीला संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ गाईच्या तुपाचा दिवा नक्की लावा. दिवा लावताना तुळशीला प्रदक्षिणा घाला आणि विष्णू मंत्राचा जप करा, जसे म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय. एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये आणि पानेही तोडू नयेत. मुख्य प्रवेशद्वाराजवळ म्हणजे संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला एक दिवा लावावा. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि सुखसमृद्धी नांदते. घरातील देव्हाऱ्यात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी समोर अखंड किंवा रात्री उशिरापर्यंत जळणारा तुपाचा दिवा लावावा. या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो असे मानले जाते. त्यामुळे शक्य असल्यास संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन दिवा लावावा आणि परिक्रमा करावी. किंवा घराच्या जवळ विष्णू मंदिर असेल किंवा महादेवाचे मंदिर असेल तर तिथे जाऊन एक दिवा नक्की लावावा. एकादशीच्या दिवशी लावल्या जाणाऱ्या दिव्यांमध्ये जमल्यास कापसाच्या वातीऐवजी लाल धाग्याची म्हणजे कलावा किंवा मौली वात वापरावी. ही वात माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. या दिवशी
मनोभावाने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. विष्णू सहस्रनाम याचे पठण करावे किंवा व्यंकटेश स्तोत्र वाचावे. यासोबतच माता लक्ष्मींची सेवा पण करू शकतात. जसे माता लक्ष्मीचे 108 वेळा मंत्र जाप करावे, लक्ष्मी स्तोत्र वाचावे आणि सोबत या दिवशी आपले जे गुरु असतात, जसे गजानन महाराज, त्यांचे नामस्मरण, मंत्रजाप, पूजापाठ करावी. श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण किंवा अध्याय असे वाचू शकतात. आपल्याला जी सेवा करता आली ती सेवा नक्की करावी. तर मंडळी, आपल्याला ही माहिती कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच धार्मिक माहितींसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मी नमः. जय गजानन.